नमस्कार मंडळी. तर हा आहे रामनवमीचा दिवस. सगळे देव आणि दिवे कसे छान असे लख्ख करून मी घेतले आहेत. मस्त देवारासुद्धा त्या दिवशी मी स्वच्छ केला होता. आज ठरवलं होतं की देवारा आपण केशरी रंगाने सजवायचा. आज आहे रामनवमीचा दिवस. मग त्याचं प्रतिकात्मक पूजन हे भगव्या रंगामध्येच छान शोभून दिसेल अशी माझी यामागे धारणा होती. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की फुलांची सुद्धा निवड करताना मी थोडी केशरी रंगाची फुलं इथे वापरली आहेत. आणि इथे बाळकृष्णांजवळ तुम्ही पांढऱ्या फुलामध्ये जी गोष्ट पाहत आहात ती मी बाळकृष्णांसाठी एक खेळणं म्हणून आणलेली आहे. तर हा छोटासा असा भवरा आहे, मी त्यांच्यासाठी आणलेला आहे. आणि आज रामनवमीच्या निमित्ताने आज मी तो देवाऱ्यामध्ये ठेवला होता. तर स्वामी महाराजांना सुद्धा आजच्या दिवशी मला विशेष असं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे बॅकड्रॉपसुद्धा त्यांचा मी केशरी रंगाचा ठेवलेला आहे. आणि जी कंथा टोपी मी शोधत होते, अनेक दिवस मी शोधत होते, तर ती मला फायनली मठामध्ये मिळाली लाल रंगाची. त्याला छान पिवळे असे गोंडेसुद्धा आहेत. तर ती आज मी या खास दिनाच्या दिवशी त्यांना घालायची असं ठरवलं होतं. त्यामुळे स्वामीसुद्धा इथे खूप छान असे दिसत आहेत. तर आजच्या दिवशी चैत्र नवरात्रीचा सुद्धा 9वा दिवस होता. बाकीच्या दिवसांमध्ये काही देवीची सेवा करता आली नाही, म्हणून मी आज इथे अन्नपूर्णा देवीला अभिषेक करून घेत आहे. नेहमीप्रमाणे पंचामृताचा हा अभिषेक पहिल्यांदा मी करून घेतला. आणि देवीला सर्वात अधिक कोणत्या गोष्टी आवडतात तर ते म्हणजे हळद आणि कुंकू. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की देवीला बाकीचं तुम्ही कोणत्याही गोष्टींनी अभिषेक केला तरी तिला हळद आणि कुंकू याचासुद्धा अभिषेक करायलाच पाहिजे, कारण हळद कुंकू हे देवींना खूप आवडतं. रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेलं सुंदर असं रामायण आहे. तर अनेक जण ते सुद्धा चैत्र महिन्यामध्ये वाचतात. तर ही सुद्धा तुम्ही एक सेवा करू शकता. हे फार प्रभावी मानलं जातं. आणि भारतीय संस्कृतीमध्ये रामचरितमानसला विशेष असं महत्त्व आहे. खूप लोक हे रामचरितमानस वाचतात. याला तुलसी रामायण किंवा तुलसीकृत रामायण असेही काहीजण म्हणतात. शरद ऋतूमध्ये नवरात्रीमध्ये याचं वाचन 9 दिवस संपूर्ण काहीजण करतात. तसंच मंगळवार आणि शनिवार या दिवशी रामायणाचे वाचन, सुंदरकांडाचे पठणसुद्धा अनेक जण करतात. रामचरितमानसमध्ये गोस्वामींनी श्री रामचंद्रांच्या शुद्ध आणि ज्वलंत चरित्राचे वर्णन केलेले आहे. महर्षी वाल्मिकींनी रचलेले संस्कृत रामायण रामचरितमानसचा आधार मानले जाते. गोस्वामींनी रामचरितमानसची 7 कांडांमध्ये विभागणी केलेली आहे. श्लोकांच्या संख्येनुसार बालकांड आणि किष्किंधकांड हे अनुक्रमे सर्वात मोठे आणि लहान आहेत. तर अनेक भाविकांची रामचरितमानसवरती अनन्य अशी श्रद्धा आहे आणि तो पवित्र असा हिंदू ग्रंथ मानला जातो. तर तुम्हाला जर संधी मिळाली तर हा सुद्धा ग्रंथ नक्की वाचा. माझ्याकडे राम दरबार, रामाचा फोटो किंवा मूर्ती असं काही नाही आहे. कारण माझ्या देवाऱ्यामध्ये तुम्ही बघाल तर विष्णूंचा फोटो आहे, तसेच बाळकृष्णसुद्धा आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी मी इथे बाळकृष्णांनाच अभिषेक घालून घेत आहे. कारण बाळकृष्ण किंवा राम हे सगळे विष्णूचेच अवतार आहेत असं आपण मानतो. हा व्हिडिओ तुम्हाला जरा उशिराच मिळेल, पण काही हरकत नाही. मी आता तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या तुम्ही हनुमान जयंतीपर्यंतसुद्धा करू शकता किंवा हा पूर्ण जो चैत्र महिना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. तर तुम्ही रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचा पाठ, मनाचे श्लोक, तसेच रामतांडव, हनुमान तांडव या गोष्टींचे वाचन आणि पठण करू शकता. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल आणि तुमच्याकडे खरंच वेळ नसेल हे सगळं वाचण्यासाठी, तर तुम्ही यूट्यूबमध्ये सुद्धा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तर त्यांचं श्रवणसुद्धा हा पूर्ण महिनाभर करू शकता. असं केल्याने मनाला छान अशी शांती मिळते. मनातले नकारात्मक विचार आपल्या निघून जातात आणि मनाला एक पॉझिटिव्हिटी मिळते. तसेच देवीचा जप,
आणि श्रीरामांचा जपसुद्धा केल्याने बरेच मनातले विचार, शंका कुशंका या निघून जातात आणि मनातली भीतीसुद्धा कमी होते. तर सध्या रामाचं भजन एक आहे जे मी रोज ऐकते. नादा तुनिया नाद निर्मितो असे त्याचे शब्द आहेत. हे ऐकल्यावर खरंच खूप मनाला शांती मिळते. एक भक्तिमय वातावरण घरामध्ये तयार होतं आणि मन खरंच एक भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातं हे भजन ऐकताना. तर मी तुम्हालासुद्धा रेकमेंड करेन, नक्की ऐका. रांगोळी काढण्यासाठी फारसा वेळ नसल्यामुळे ह्यावर्षी मी फुलांचं सुंदर असं डेकोरेशन करायचं असं ठरवलं होतं. तर तुम्ही बघू शकता मी कसं छान असं पांढऱ्या फुलांचं इथे डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथे माझ्याकडे हा श्रीराम असं लिहिलेला एक प्लास्टिकचा स्टोनसुद्धा आहे जो पाण्यामध्ये तरंगतो. तो सुद्धा मी रामनवमीसाठी आज बाहेर काढला होता. हा स्टोन मी राम मंदिराची जेव्हा प्रतिष्ठापना झाली होती तेव्हा आणला होता. फुलांचा सुंदर असा मंद मंद गंध दरवळत होता. मध्येच धुपाचा सुद्धा वास इथे पसरला होता आणि त्यात दरवळत होता तो म्हणजे नैवेद्याचा घमघमाट. या सगळ्याचा एकत्रित असा जो सुवास तयार झाला होता घरात, त्याचं मी काय तुम्हाला वर्णन सांगू. खरंच असं मंगलमय वातावरण घरामध्ये तयार झालं होतं. आपण कितीही आर्टिफिशियल लाईट घरामध्ये लावल्या तरी देव्हाऱ्यासमोर ज्या आपण समया लावतो, पणत्या, दिवे यांचा जो नैसर्गिक प्रकाश तयार झालेला असतो, त्याचं जे प्रज्वलन झाल्यामुळे जो घरामध्ये एक रोषणाई तयार झालेली असते, त्याचं एक वेगळंच समाधान आपल्याला बघूनसुद्धा मिळतं. त्या दिव्यांकडे जर आपण बघत राहिलो तर मनाला एक वेगळीच आपल्याला शांती मिळते. त्यानंतर मी सकाळीच थोडंसं वाचनसुद्धा करून घेतलं होतं, कारण त्या दिवशी मला सुट्टी नव्हती. त्यामुळे सकाळीच मी रामरक्षा स्तोत्र वाचून घेतलं होतं, हनुमान स्तोत्र वाचून घेतलं होतं आणि एक माळ रामाचा जपसुद्धा करून घेतला होता. आणि इथे तुम्ही बघू शकता की राधाकृष्णाच्या मूर्तीला मी छान असं वस्त्र घालून सजवलं होतं. आणि आजच्या दिवशी देवाऱ्यासमोर किंवा दरवाजाच्या बाहेर 9 दिवे लावले जातात, म्हणून हे मी फुलांचं जे डेकोरेशन केलं आहे तिथेच हे 9 दिवे प्रज्वलित करून घेतले होते. तर खरंच आजचा दिवस खूप छान असा मंगलमय वातावरणामध्ये गेला. जितकं मला करता येईल तेवढी मी सेवा करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता आज. उन्हाळ्यात कपडे तसे फार लवकर वाळतात, त्यामुळे त्यांचा जरा इथे बेडवर पसारा पडला होता, तो सगळा मी आवरून घेत होते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मला एक टीप सांगायची आहे. जे चिकनचे कपडे असतात किंवा जे जरा थिक असे जे कापड असतात आपले कुर्त्याचे वगैरे, तर त्यांना इस्त्रीची गरज नसते. पण इस्त्री करून घेतल्यानंतर आपल्याला जसे कपडे घडी करून मिळतात तशी जर आपण घडी त्या कपड्यांची घातली तर एकदम व्यवस्थित राहतात ते कपाटामध्ये आणि अजिबात त्यांना सुरकुत्या पण दिसत नाहीत. आता मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जी खरंच सर्वांसाठी उपयोगी आहे. तर ही आहे ती बेडशीट. तर ह्याला बघा, हे असं इलॅस्टिक लावलेलं आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, एकदम इझी आहे काढायला आणि घालायला. तर ह्याला इलॅस्टिक असल्यामुळे हे आपण इझिली घालू शकतो आणि काढू शकतो. तर हे आम्ही जिथून आमचे पडदे बनवले होते तिथूनच आम्ही आमची ही मॅट्रेस घेतली होती आणि तिथूनच काही बेडशीट घेतल्या होत्या. तर त्याच जे शॉपवाले होते दादा, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या बेडशीट बनवून घ्या, म्हणजे बेडशीटला इलॅस्टिक लावून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित लागतील बेडला आणि त्या सरकणार सुद्धा नाहीत. कारण ह्याच्यावरती मी नॉर्मल सुद्धा बेडशीट घालून बघितल्यात, पण त्या सरकत राहतात आणि सारखं सारखं आपल्याला नीट करत राहावं लागतं. पण हे एकदा काही घातलं की तुम्हाला काहीच चिंता नाही. तुम्ही एका आठवड्याने जरी बेडशीट बदलली तरी सुद्धा त्या काही हलत नाही, काही तुम्हाला त्या सतत नीट करत बसावं लागत नाहीत, खोचायची सतत काहीच गरज नाही. तर ज्या नॉर्मल गाद्या असतात ना त्याला जर तुम्ही ज्या साध्या बेडशीट असतात त्या खोचून घातल्या तरी चालतात,
पण ह्या ज्या मॅट्रेसेस असतात ह्या खूप जाड असतात बघा, ह्या केवढ्या थिक आहेत. तरी आता ही वापरून 5-6 महिने अजून जरा बसलीये, पण आधी तर ही खूपच अशी उंच होती. तर त्यावेळी अशा ज्या मॅट्रेसेस असतात त्यांना ह्या नॉर्मल बेडशीट बसून राहत नाहीत, असा माझा तरी अनुभव आहे. तर ह्या बघा, ह्या अशा प्रकारचं हे इलॅस्टिक इथे लावलेलं आहे आणि खूपच इझी आहे हे घालायला. त्याला तुम्हाला कळतं की इथे कॉर्नर्स असे शिवलेले आहेत, तर ते बरोबर तुम्ही इथे घालायचे. अजिबात तुम्हाला काही बेडशीटला प्रेस करायची गरज नाही, काही खोचायची गरज नाही. मेजरमेंट घेऊन बरोबर असं की किती कोणत्या साईडला मी किती फोल्ड करू, किती काय करू, तर हे व्यवस्थित असं लागतं. एकदम सरळ दिसतंय बघा, मी तुम्हाला जवळून होतं दाखवते. तर ही खरंच खूप छान आयडिया आहे. तुम्हाला हवं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा ॲड्रेस देईन, ज्या शॉपमधून आम्ही ह्या बेडशीट अशा बनवून घेतल्या होत्या. त्या दादाने आम्हाला असं पण सांगितलं होतं की जर तुम्हाला अजून नवीन बेडशीट तुमच्या घरातल्यासाठी बेडशीट असतील आणि तुम्हाला ह्या अशा करून हव्या असतील तुमच्या ह्या बेडसाठी, तर त्या करून ते देतात. तर तुम्ही बघू शकता किती छान असा वाटतोय आता बेड, व्यवस्थित असा सेट झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.